प्यारे बच्चों, very good afternoon and a very beautiful warm welcome to the family of Success Science Academy. As you guys know, you people, you kids are not just the part but the heart of Success Science Academy. We are back with the next topic, which is dimensions. I have written definitions on the board. बेटा, फिजिक्सच्या युनिट्स अँड मेजरमेंट्स या चॅप्टर मध्ये आपण फिजिकल क्वांटिटीज दोन कॅटेगरी मध्ये असतात हे पाहिलं. फंडामेंटल अँड डिराइव्ड. फंडामेंटल म्हणजे बेसिक, ज्या स्वतःवरती अवलंबून आहे, फिक्स्ड आहेत 7. डिराइव्ड म्हणजे डिराइव्ह केलेल्या, ज्या यांच्यावरनं आल्या, जवळपास 13 आपण पाहिल्या, अजून भरपूर आहेत. तर बेटा, डायमेन्शन हा पुढचा जो टॉपिक आहे. तर व्हॉट डू वी अंडरस्टँड बाय डायमेन्शन? आपण आपल्या लाईफ मध्ये डायमेन्शन नावाचा प्रकार कुठे ऐकला? आपल्या घरात एखादा सोफा असेल, कपाट असेल, रेक्टँग्युलर टीव्ही असेल. युजली टीव्ही कसा असतो? रेक्टँग्युलर असतो. बेटा, मी जर का विचार तुमच्या टीव्हीला डायमेन्शन्स किती आहेत, तुम्ही काय म्हणणार? 2 आहे. एक आडवा लाईक दिस, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. एकाला म्हणणार लेंथ, एकाला म्हणणार ब्रेड्थ, है की नाही? सो बेटा, व्हॉट आर डायमेन्शन्स इन फिजिक्स? फिजिक्सची डेफिनेशन आय हॅव लाईक रिटन की बेटा, दे आर पॉवर्स. काय डायमेन्शन्स? दे आर पॉवर्स. पॉवर माहिती ना, पॉवरला आपण घातांक बोलतो, इंडेक्स पण बोलतो, है की नाही बेटा? इंडेक्स टू विच फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड. फंडामेंटल कोणते बेटा? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर. आर यू अंडरस्टँडिंग? एवढेच. आणि त्यातला करंट एक आहे जो जास्त यूज केला जातो. ओके, सो बेटा, फंडामेंटल युनिट्स मस्ट बी रेज्ड. रेज म्हणजे काय? रेज म्हणजे काय की त्यांच्या वरती पॉवर काय असते? नेहमी वरती असते ना. समजा एक्स चा स्क्वेअर, एक्स चा क्यूब, राईट? सो इन दिस वे दे मस्ट बी रेज्ड टू गेट युनिट ऑफ गिव्हन फिजिकल क्वांटिटीज. काय भेटणं गरजेचं असतं आपल्याला? युनिट ऑफ द गिव्हन फिजिकल क्वांटिटी. मग आता डायमेन्शनल फॉर्म्युला युझिंग दिस डायमेन्शन्स येतो कसा? आपण जेवढ्या डिराइव्ड क्वांटिटीज काल शिकलो होतो, त्यांचे डायमेन्शन्स आता आपण डिराइव्ह करायला शिकू. मागच्या लेक्चरला आपण सगळे फॉर्म्युले डिस्कस केले होते, बरोबर का नाही? आता आपण त्यांचे डायमेन्शन्स डिस्कस करू वन बाय वन. पहिली घेतली होती बेटा आपण एरिया, बर का? मग एरिया विच वॉज डिनोटेड बाय ए, आणि ह्या एरियाचा फॉर्म्युला काय होता बच्चा? दॅट वॉज एल स्क्वेअर, है की नाही? फॉर्म्युला, जनरल फॉर्म्युला ऑफ एरिया इज लेंथ स्क्वेअर. अच्छा, मग आता वी आर इंटरेस्टेड इन द डायमेन्शन्स, इन फाइंडिंग द डायमेन्शन्स. तर बेटा काय करायचं? नेहमी डायमेन्शन लिहिताना तुमची जी फिजिकल क्वांटिटी आहे तिचं जे सिम्बॉल आहे, जसं की आपल्या एरियाच ए, तर त्याला स्क्वेअर ब्रॅकेट पुट करायचं. म्हणण्यापेक्षा डायमेन्शन्स आर ऑलवेज रिटन इन द स्क्वेअर ब्रॅकेट. ओके, डायमेन्शन लिहिताना स्क्वेअर ब्रॅकेट टाका. डायमेन्शन्स लिहिताना स्क्वेअर ब्रॅकेट टाका. गेटिंग ना बेटा? डायमेन्शन्स लिहित असताना स्क्वेअर ब्रॅकेट टाकून लिहायचं, ती एक पद्धत आहे. ठीक आहे, मला लिहायचे एरियाचे डायमेन्शन्स. एरियाचे डायमेन्शन लिहिण्यासाठी हे बघ, मी ए स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो. ओके, इज इक्वल टू एरिया काढण्यासाठी फक्त लेंथची गरज असते. मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट कोणाचीच गरज नाहीये. बाकीच्या एका फॅक्टरची, एकाच फिजिकल क्वांटिटीची गरज आहे, ती म्हणजे लेंथ. सो एरियाचे डायमेन्शन्स आय वुड लाईक टू राईट ॲज एलच्या डोक्यावर 2 आणि स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. सो कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन लिहिताना स्क्वेअर ब्रॅकेटचा टाकायचा. ऍग्री? टाकल्याच्या नंतर फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या लागतात? एरियासाठी फक्त लेंथ लागते, विषय संपला. गेटिंग? सो वी आर फिनिश्ड विथ द डायमेन्शन ऑफ एरिया. आफ्टर दॅट बेटा वी हॅव सेकंड एज व्हॉल्यूम. दॅट व्हॉल्यूम इज नोटेड बाय व्ही. व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ द व्हॉल्यूम बेटा? व्हॉल्यूम इज लेंथ क्यूब, है की नाही? व्हॉल्यूम इज लेंथ क्यूब. जनरल फॉर्म्युला ऑफ व्हॉल्यूम इज लेंथ क्यूब. मग आता व्हॉल्यूमचे डायमेन्शन्स कसे म्हणणार आपण? व्ही स्क्वेअर ब्रॅकेट टाकू. ओके, एलच्या डोक्यावर 3. इथे सुद्धा लेंथ सोडून बाकी कोणीच नाहीये ना. मास आहे ना, टाइम आहे ना, टेम्परेचर आहे ना, करंट आहे ना, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे. अमाऊंट ऑफ सबस्टन्स सुद्धा येतो बरं का, मोल लिहावं लागतं आपल्याला असेल तर. 11 मध्ये नाही गरज, पण आपल्याला क्लास 12th मध्ये त्याची गरज पडेल. एरिया झाला,
व्हॉल्यूम झाला. वी हॅव डेन्सिटी. ओके, नेक्स्ट वी हॅव डेन्सिटी. बेटा डेन्सिटी इज नोटेड बाय ग्रीक लेटर रो, राइट? सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी? मास अपॉन व्हॉल्यूम. काय बेटा फॉर्म्युला ऑफ डेन्सिटी? मास अपॉन व्हॉल्यूम. मग आता इथे बघ, ह्या डेन्सिटी साठी दोन गोष्टींची गरज पडली, मास पण आणि व्हॉल्यूम पण, बरोबर का नाही? आता बघ डेन्सिटीचे डायमेन्शन्स कशी लिहू? हे बघ, डेन्सिटीचा रो इज इक्वल टू, बघ बरं का आता, वरती एक फिजिकल क्वांटिटी आहे मास, खाली एक फिजिकल क्वांटिटी आहे व्हॉल्यूम. मग आता मी काय करतो, हे बघ मासला पण स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो, बघ बरं का कसं सुटसुटीत सोडवतोय, भागिले व्हॉल्यूमला पण स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो. गेटिंग? आता सोडू ना आपण वन बाय वन. हे जे मास आहे, मास ही फिजिकल क्वांटिटी आहे आपली 2 नंबरची, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, बरोबर? तर मासच्या डोक्यावर पॉवर काहीच नाही, म्हणजे तुम्हाला माहिती आहे 1. पॉवर काहीच नाही म्हणजे काय? 1 झालं. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ मास. व्ही फॉर व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचे डायमेन्शन्स आपण वरती काढले आहे की नाही, लेंथ क्यूब. सो एल च्या डोक्यावर 3, L3. गेटिंग ना बेटा? which is equal to mass आणि व्हॉल्यूम. व्हॉल्यूम वॉज लेंथ क्यूब. सो ऍट द एंड फायनल आन्सर काय आलं माझं बघ, त्याला वाचायचं असं M1, त्याला असं नाही म्हणायचं M ची पॉवर 1, ती पॉवरच असते, डेफिनेशन मध्ये आपण ऑलरेडी लिहिलेलं असतं, असं वाचायचं M1. आता लेंथ खाली आहे, मग त्याला न्यूमरेटरला घ्यावं लागेल ना वरती. मग डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरला घेताना किंवा डिनॉमिनेटरचं व्हेरिएबल न्यूमरेटरला घेताना पॉवर काय होते? चेंज, म्हणजे प्लसची मायनस, मायनसची प्लस. सो हे +3 आहे, वरती आल्याच्या नंतर काय होईल बेटा? -3. गेटिंग? सो डेन्सिटीचे दिस इज द फायनल आन्सर ऍज अ डायमेन्शन. ठीक आहे, चलो नंबर 4. वी हॅड टेकन वेलोसिटी बेटा, वेलोसिटी. That velocity is denoted by small v. कन्फ्युजन नाही करायचा, क्रिएट. वेलोसिटी इज डिनोटेड बाय छोटा v, मोठा v फॉर व्हॉल्यूम. गेटिंग? सो वेलोसिटीचा जो जनरल फॉर्म्युला आहे बेटा, तो आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. काय फॉर्म्युला आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. यस फॉर डिस्प्लेसमेंट, राईट? आता डायमेन्शन्स ऑफ वेलोसिटी, या v चे डायमेन्शन्स. हे जे डिस्प्लेसमेंट आहे, ही लेंथ आहे ना बेटा, मग डिस्प्लेसमेंटला मी लिहू का? L च्या डोक्यावर 1 अपॉन खाली काय? टाइम. टाइम ही फिजिकल फंडामेंटल आहे की नाही क्वांटिटी? यस. मग टाइमच्या डोक्यावर, हे बघ याला कंप्लीट करू, खाली काय म्हणायचं बच्चा? टाइमच्या डोक्यावरती 1 आणि फायनल आन्सर काय लिहायचं? हे बघ L1 आणि हा खालचा टी वर आला -1. आर यू अंडरस्टँडिंग? आदित्य हे समजलंय का? मला एकदा रिप्लाय करा विथ येस ऑर नो, सो दॅट आय कॅन रिपीट इफ यू हॅव नॉट अंडरस्टूड बेटा. कम ऑन, हॅव यू अंडरस्टूड? एकदम इझिली समजतंय? ठीक. चला पुढची घेऊया आपण, ऍक्सलरेशन. नंबर 5, ऍक्सलरेशन विच इज डिनोटेड बाय स्मॉल a. ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे बेटा, v - u अपॉन t, आहे की नाही? चेंज इन द वेलोसिटी, फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन t. आपण 9वी पासून पाहतोय, फॉर्म्युला पाठ आहे आपल्याला. आता बघ, ऍक्सलरेशनचे डायमेन्शन्स कसे काढणार? वेलोसिटीचे डायमेन्शन भागिले टाइमचे डायमेन्शन. वेलोसिटीतनं वेलोसिटी वजा केली, उत्तर तर वेलोसिटीच येणार आहे ना. हा, मग आता बघ ऍक्सलरेशनच्या डायमेन्शन साठी मी ऍक्सलरेशनला, हे बघ छोटा ए डिनोटेड बाय छोटा ए, राईट? स्क्वेअर ब्रॅकेट टाकला. डायमेन्शन्स ऑफ वेलोसिटी, ठीक आहे, वरती तर काढले आपण. काय? L1 t-1, L1 t-1. समजतंय ना? असं पटपट करायचं, वेळ वाचायचं. बघ वेलोसिटी आहे ना, वेलोसिटी डायमेन्शन तर आपण काढले, L1 t-1 भागिले काय बच्चा? टाइम. छोटा टी इज द टाइम, आठवतंय ना? इन्स्टंटेनियस टाइम. सो बेटा टाइमला आपण लिहितो कॅपिटल T आणि त्याच्या डोक्यावर 1. ऍग्री? येस. आता बघ, दिस इज इक्वल टू लेंथ आहे, तर लेंथच्या डोक्यावर काय? 1. वरती पण टाइम आहे, खाली पण टाइम आहे. सो न्यूमरेटरला टाइम जर घेतला बेटा, तर वरती -1 आहे, खालचा 1 वर आला तर -1 होईल. चल एक स्टेप वाढवतो मी, वरचा -1 हा -1 आणि फायनल आन्सर काय लिहू बेटा आपण? L1 आणि t -2.
L1 T minus 2. प्लीज टेक स्क्रीनशॉट. लागलं समजायला आता, है की नाही? सिंपल. असं सगळ्यांचे डायमेन्शन्स काढू शकतो आपण. आपण ज्या 13 क्वांटिटीज घेतल्या होत्या, ह्या 13चे सध्या आपण घेऊ. झालं? 5 झाले. नंबर 6 आय थिंक आपण घेतला होता बेटा फोर्स, इफ आय एम नॉट रॉंग. आपण काय घेतला होता? फोर्स. व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ फोर्स? 9वी पासून आपल्याला पाठ आहे. एफ नेट इज एम ए किंवा एफ इज एम ए, फोर्स इज एम ए, है की नाही? आता हे वरचं पुसू डेफिनेशन, म्हणजे जागा पुरेल आपल्याला थोडी. चलो, नंबर 6 we have force F. What is formula of force? F is equal to ma is the formula, right? Chalo, what are the dimensions of force? Yes, we provide study material as well. You are not supposed to worry about anything. Are you understanding? चलो, सगळं स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करतो आपण, ते पण एनसीईआरटी बेस्ड. ठीक आहे ना? सो तुमचे जे क्वेश्चन असतात की सर आपण सीबीएसई लेवलचा सिलेबस घेतो का नाही, एनसीईआरटीचा घेतो का नाही, यू विल अंडरस्टँड एव्हरीथिंग. आपण टॉपिक बाय टॉपिक, जसं की आता आपला डायमेन्शन टॉपिक शिकून झाला, ते आपण काही जेईचे सम घेणार, आधी आपण बोर्डचे लेवलचे सम घेणार, बेसिक, नंतर आपण जेईचे सम घेणार, नंतर आपण नीटचे सम घेणार. आर यू गेटिंग? एम्स, प्रत्येक एक्झामला आलेले त्या प्रत्येक पर्टिक्युलर टॉपिकचे सम्स घेत प्रॅक्टिस करणार आपण. सो प्लीज डोंट वरी अबाउट एनिथिंग अबाउट दिस. ठीक आहे? ओके. सो बच्चा, एफ इज इक्वल टू एम ए. आता बघा, हा जो एफ आहे, स्क्वेअर ब्रॅकेट टाकला, राईट? मास इंटू ऍक्सलरेशन आहे बेटा, मास इंटू ऍक्सलरेशन आहे, राईट? चला, आता हे जे मास आहे, छोटा एम इज फॉर मास ना बेटा, एम च्या डोक्यावर काय? ऍक्सलरेशन. आपण आत्ताच काढले, काय आला होता? L1 T minus 2, है की नाही? L1 T minus 2, है की नाही? हे मासचे आणि हे ऍक्सलरेशनचे. सो फायनली मी आन्सर काय लिहू बेटा फोर्स साठी? बघ, काय करायचं, एक सिक्वेन्स मेंटेन करायची. अगोदर लेंथ, नंतर मास, नंतर टाइम. कशासाठी? तर एक सवय लावायची, बाकी काही नाही. आपल्याला एक्झाम मध्ये त्या फॉर्मॅट मध्ये दिलेलं असतं. एमसीक्यूज असतील तर अगोदर एल, नंतर एम, नंतर टी मेंटेन करायचं. अगोदर एल लिहू आपण, लेंथ, मास आणि टाइम. क्लिअर आहे बच्चा? L1 M1 T minus 2. आणि फोर्सचे डायमेन्शन्स तोंडपाठ असले पाहिजे. हे फोर्सचे डायमेन्शन्स रट्टा मारायचा बेटा, फोर्सच्या डायमेन्शनचा रट्टा मारायचा. मी कधी पण विचारलं व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ फोर्स, ते खूप फायदेशीर आहे, खूप वेळा लागतात आपल्याला ते. ओके, फोर्स वरनं भरपूर सगळ्या गोष्टी निघतात. बिकॉज फोर्स शोधला कोणी? न्यूटनने. जगातल्या 80% संशोधनांमध्ये न्यूटन होता. तुमचा लाईट असेल न्यूटन, साऊंड असेल न्यूटन, वेव्ह असेल न्यूटन, नेचर ऑफ पार्टिकल असेल न्यूटन, मायक्रोस्कोपिक फिजिक्स, मॅक्रोस्कोपिक फिजिक्स, 80% फिजिक्स मध्ये न्यूटन आहे. दॅट्स वाय दिस इज द रिस्पेक्ट फॉर द न्यूटन. आणि जो फोर्स आहे यावर आपल्याला भरपूर फिजिकल क्वांटिटीचा पुढे तुम्हाला कळेल त्याचा फायदा आहे भरपूर ठिकाणी. सो पाठ करायचा. फोर्स डायमेन्शन्स L1 M1 T minus 2, L1 M1 T minus 2, L1 M1 T minus 2, रट्टा मारायचा. क्लिअर आहे बेटा? फोर्स डायमेन्शन्स L1 M1 T minus 2, L1 M1 T minus 2. नंबर 7, फोर्सच्या नंतर आपण घेतलं होतं बेटा वर्क. वर्क इज डिनोटेड बाय W. ओके, चलो. सो वर्कचा फॉर्म्युला काय बेटा? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, F इंटू S, है की नाही? मग आता W त्याला स्क्वेअर ब्रॅकेट टाकून लिहा, इज इक्वल टू, आता फोर्सचे डायमेन्शन्स बघ ना, वरती पाठ आहे आपल्याला, L1 M1 T minus 2. फोर्स डिस्प्लेसमेंट ही काय? शेवटी लेंथ आहे, तो एक पाथ आहे ना, म्हणून लेंथच्या डोक्यावर 1. गेटिंग? विच इज इक्वल टू, बघ आता, अगोदर लेंथ, नंतर मास, नंतर टाइम. घातांकाच्या नियमाप्रमाणे एलच्या डोक्यावर 1 आहे, इथे एलच्या डोक्यावर 1 आहे, दोघांचा गुणाकार आहे, म्हणजे गुणाकार असेल
बेस सेम आहे तर पॉवरची काय होणार बच्चा ऍडिशन. हा एक आणि हा एक झाले 2. पुढे बघ बेटा m1 t -2. सो वरचे काय आले L2 m1 t -2. पाठ आपल्याला हे वरचं करायचं बरोबर बाकीचे जमतात. चला वर्कच्या नंतर आय वुड लाईक टू टेक पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी युजली आपण तिला काय लिहितो U. सिम्बॉल इज U. सो बेटा व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ पोटेन्शियल एनर्जी. मी 2-4 प्रकारच्या दिल्या होत्या. आणखी एक ऍडिशनल गोष्ट की बेटा पोटेन्शियल एनर्जी मी तुला 4 फॉर्म दिले ना काल. पोझिशनच्या बेसिस वरती असेल, व्हायब्रेशनलच्या बेसिस वरती असेल, ग्रॅव्हिटेशनल असेल, इलेक्ट्रोस्टॅटिक असेल. फॉर्म्युले जरी 4-4 असले 3-3 असले तरी सुद्धा डायमेन्शन सेम येतात. हे मी तुम्हाला जेव्हा जेव्हा तो फॉर्म्युला येईल ना पर्टिक्युलर दुसरा मी करून दाखवलं. डायमेन्शन सेम येतात, टेन्शन नाही घ्यायचं. जनरल तुम्हाला जो माहिती आहे पोटेन्शियल एनर्जीचा तो काय mgh. सो बेटा यू पोटेन्शियल एनर्जी डायमेन्शन्स. चला m फॉर मास. तर बेटा मासचे डायमेन्शन्स m1 आहे की नाही. छोटा g इज द ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो छोटा g कोण आहे ऍक्सलरेशन. आणि ऍक्सलरेशनचे आपण मग अशी काढले होते आहे की नाही. ऍक्सलरेशनचे डायमेन्शन्स L1 मासचा काही संबंध नाही t-2. युनिट वरून पण येतात आपल्याला आहे की नाही मीटर पर सेकंड स्क्वेअर त्या हिशोबाने. चला पुढे h फॉर द हाईट. हाईट काय असते बेटा जसं की माझी हाईट आहे शेवटी ते पण एक डिस्टन्सच आहे म्हणजे ती शेवटी लेंथ आली म्हणून लेंथच्या डोक्यावर 1. समजतंय बघ mgh m चे g चे म्हणजेच ऍक्सलरेशनचे आणि h म्हणजे हाईटचे लिहिले. आता फायनल आन्सर काढा. काय होईल बेटा अगोदर l लिहा. l च्या डोक्यावर इथे 1 आहे इथं 1 आहे. वन्स अगेन L2 m च्या डोक्यावर 1 आणि t च्या डोक्यावर -2. ऍग्री. नंबर 9 बच्चा वी हॅव कायनेटिक एनर्जी आफ्टर दिस. ओके कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीला आपण के लिहितो. काय लिहितो बेटा के. सो व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी. इट इज 1/2 mv². काय फॉर्म्युला बेटा 1/2 mv². आता पाठ आहे तुम्हाला राईट. चलो डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी कसे लिहिणार स्क्वेअर ब्रॅकेट. डायमेन्शन्स काढताना कॉन्स्टंटचा काहीच संबंध नाही कारण की कॉन्स्टंट 1/2 2 4 5 6 हे जे नंबर्स आहे या फंडामेंटल क्वांटिटी थोड्याच आहे. सो त्यांना स्किप करायचं. खाली काय उरला मास आणि वेलॉसिटीचा स्क्वेअर. सो बच्चा हा जो मास आहे आपला तर m च्या डोक्यावर काय लिहिणार मी m1. m च्या डोक्यावर काय लिहिणार 1. आता वेलॉसिटीचा स्क्वेअर आहे. वेलोसिटी डायमेन्शन आपल्याला माहिती आहे मीटर पर सेकंद म्हणजेच L1 t-1 आपण काढली मग अशी आहे की नाही. प्रॅक्टिसने पाठ होऊन जातात टेन्शन नाही घ्यायचं. आणि डायमेन्शन हे कधी पाठ करायचे नसतात एक्झाम कोणती असो पटापट पटापट प्रॅक्टिसने जमतात. ठीक आहे. सो बेटा L1 t-1 आणि वेलॉसिटीचा काय स्क्वेअर. एक्सक्यूज मी. सो बच्चा m1 बर का नीट लक्ष दे. मास m1 आणि ही जी वेलॉसिटी आहे मीटर पर सेकंद असते नाही का. किंवा आपण काय म्हणतो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम फॉर्म्युला आपण काढलं L1 t-1 मगाशी काढलं त्याचा काय स्क्वेअर. मग आता मी जर का याला सोडवलं बरं का विच इज इक्वल टू हा m1 ऍज इट इज L1 t-1 चा स्क्वेअर आहे. पॉवरची पॉवर पॉवरचा गुणाकार. पॉवरची पॉवर पॉवरचा गुणाकार बेसिक घातांकाचा रूल आहे ना बच्चा. सो हा जो यल आहे त्याच्या डोक्यावर 1 into 2 आन्सर विल बी 2. t -1 into 2 विल बी -2. गेटिंग ना बेटा. ओके प्लीज राईट द फायनल आन्सर. अगोदर लेंथ L2 m1 t-2. गेटिंग L2 m1 t-2. सो प्यारे बच्चों यू माइट हैव ऑब्जर्व्ड की वर्क बघ बरं वर्कचे डायमेन्शन्स पोटेन्शियल एनर्जीचे डायमेन्शन्स कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन्स कसे आहेत सेम. सो वर्क कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ही सगळी एकच टोळी आहे. दे आर इंटर कन्व्हर्टिबल बिकॉज वर्क अँड एनर्जी आर
इंटरकन्वर्टिबल. ठीक आहे, चलो. सो बेटा आफ्टर दिस आय होप वी हॅव सीन पॉवर. काय घेतलं होतं बेटा आपण? भरपूर सगळ्यांचे काढू शकतो आपण, काहीच विषय नाही. पॉवरला आपण लिहितो पी. सो बेटा पॉवरचा फॉर्म्युला काय रे? वर्क अपॉन टाइम, आहे की नाही? वर्क अपॉन टाइम. मग आपल्याकडे वर्कचे डायमेन्शन्स आहेत का? येस सर. बघ पॉवर साठी पी. वर्कचे डायमेन्शन्स आहेत का? येस सर. L2 M1 T-2 तिघांची तेच आहे. L2 M1 T-2 अपॉन छोटा टी. व्हॉट इज छोटा टी? पटकन चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. हु इज दिस स्मॉल टी? बोलो बेटा, कालच्या लेक्चरला बोललो होतो ना मी. पटकन रिप्लाय करा. आदित्य, मिसबा, रिप्लाय करा मला. सांगा व्हॉट इज छोटा टी? टाइम. कोणता टाइम? टाइम पिरियड का इन्स्टंटेनियस? इन्स्टंटेनियस आहे की नाही बेटा? इन्स्टंटेनियस म्हणजे काय? ऍट दॅट इन्स्टंट, आहे की नाही? तर हा जो छोटा टी आहे तो टाइम आहे. फंडामेंटल मध्ये आपण लिहितो कॅपिटल टी च्या डोक्यावर 1. आणि फायनल आन्सर फॉर पॉवर कॅन बी रिटन ॲज लेंथ च्या डोक्यावर बघ 2 झालं. यम च्या डोक्यावर 1 हेडिंग. आणि बघ टी च्या डोक्यावर -2. आता हा जो 1 आहे तो वरती जाईल आणि मायनस होईल. सो -2 -1 विल बी -3. आर यू अंडरस्टँडिंग? चलो 11th we will take pressure. It is also denoted by B. What is formula for pressure बेटा? F upon A नाही बोलायचं, F perpendicular upon A असंच बोलायचं. काय बोलायचं? F perpendicular upon A. ओके. सो P is equal to, चला फोर्स तर पाठ करा बोललो मी. L1 M1 T-2. सो बेटा L1 M1 T-2 हे काय वरती फोर्सचे डायमेन्शन्स L1 M1 T-2 अपॉन एरिया इज लेंथ स्क्वेअर. सो L च्या डोक्यावर 2. आर यू अंडरस्टँडिंग बेटा? सो दिस इज इक्वल टू, बघ आता लेंथ च्या डोक्यावर इथे 1 आहे, डिनॉमिनेटरला लेंथ डोक्यावर 2 आहे. सो बेस सेम आहे आणि डिव्हिजन असेल तर पॉवरची काय होणार? वजाबाकी. वरच्या एकातनं खालचे 2 गेले, आन्सर विल बी -1. चला यम च्या डोक्यावर 1 कारण यम एकच आहे आणि टाइम पण एकच आहे. सो टी च्या डोक्यावर -2. ओके, स्क्रीनशॉट घ्या आणि मला पटकन सांगा वेदर यू हॅव क्लिअर दिस कॉन्सेप्ट ऑर नॉट. आता तुम्हाला स्वतःला मी जर होमवर्क दिला आणि बाकीच्या फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन काढा असं बोललो तर जमेल की नाही? स्क्रीनशॉट घ्या एकदाचा. हॅव यू गाइज डन विथ द स्क्रीनशॉट? बोलो बच्चा. इफ आय टेल यू की फिजिकल क्वांटिटी दिली आणि मला डायमेन्शन्स काढून दाखवा तर जमेल का? काही जनरल अजून एक्झाम्पल्स घेऊ आपण, म्हणजे तुमची अजून चांगली प्रॅक्टिस होईल. ठीक आहे, हा झाला प्रेशर. बाकीचे अजून एक्झाम्पल घेऊ. आय होप मॅक्झिमम प्रॅक्टिस झाली, बट काढायचं कसं? सपोज टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम. आपल्याला काय सांगितलं? टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम. त्याचं डेरिव्हेशन आपल्याला क्लास 12th मध्ये. पण मी तुम्हाला फॉर्म्युला दिला आणि मी होमवर्कला समजा हे सम दिलं तुला की बेटा याचे मला डायमेन्शन्स काढून दाखव. बघा आता काय करायचं. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम. ओके, विच इज टी. फॉर्म्युला मी तुम्हाला देतो जो आपण नंतर डिराईव्ह करणार आहे. टी इज इक्वल टू 2π√L/G. काय असतो सिंपल पेंड्युलम? काही घड्याळांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की टिक 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 टिक, त्याचा फील एक आपल्या मंदिरातल्या घंटी सारखा आहे.
बरं का. हे याला म्हणतात सिम्पल पेंड्युलम. जो असा स्विंग होतो, टिंग 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 टिंग, मंदिरातल्या घंटीसारखा. अरे गेटिंग ना बेटा. तर याचा जो टाइम पिरियड आहे, टाइम पिरियड म्हणजे काय, समजा तो इथे आहे, तर तो एक्स्ट्रीमला गेला, मीनला आला, परत एक्स्ट्रीमला गेला आणि परत मीनला आला. एक मोशन कम्प्लीट झाले. आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाहीये सध्या. फॉर्म्युला माझ्याकडे आहे आणि याचे डायमेन्शन्स आपल्याला फाइंड करायचे. मग बेटा 2 आणि पाय तर कॉन्स्टंट आहे. सो डायमेन्शन काढताना कॉन्स्टंट आपल्याला काही घेणं देणं नाही. मग स्क्वेअर रूट ऑफ एल अपॉन जी हा फॅक्टर आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मग मी काय करतो, दिस इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल बाय जी आहे. तर एल बाय जी च्या डोक्यावर 1/2 लिहितो, कारण स्क्वेअर रूट म्हणजे पाय पॉवर 1/2. ऍग्री? ठीक. आता बघ लक्ष दे. सो बेटा एल बाय जी च्या डोक्यावर 1/2 आहे. एल फॉर लेंथ अँड जी फॉर ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता दोघांचे डायमेन्शन्स आपल्याला माहित पाहिजे. ह्या टी चे डायमेन्शन्स काढायचे. बघ असा स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचा, टाकला, इज इक्वल टू ही जी टर्म आहे 2 पाय, बरं का, ही कॉन्स्टंट टर्म आहे. त्यामुळे डायमेन्शन घेताना तिचं काही आपल्याला घेणं देणं नाही. बेटा ही जी लेंथ आहे, बरं का, ही जी लेंथ आहे, त्या लेंथच्या डोक्यावर काय लिहिणार मी, काहीच नाही म्हणजे 1. ऍग्री? अपॉन खाली काय, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आपण तिचे मग अशी काढले होते. काय आलं होतं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचे डायमेन्शन्स L1 M0, म्हणजे तो नाही लिहिला तरी चालतो, बरं का. T-2. हे बघ मी एल च्या डोक्यावर 1 लिहिला, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लिहिला, ओके, त्याचे डायमेन्शन्स लिहिले. आठवतंय ना, मी काढून दिलं होतं बघ, A इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. गेटिंग? हा फॉर्म्युला आहे. आणि याचं जे युनिट आहे, कसं काढायचं शॉर्टकटने, युनिट ते पटकन जमतं. याचं जे असा युनिट आहे, याचा युनिट ऑफ ऍक्सलरेशन काय आहे बच्चा, मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे का नाही. मग ह्याच्यावरून आपल्याला ए चे म्हणजे ऍक्सलरेशनचे डायमेन्शन्स पटकन जमतील ना. बघ, एम फॉर मीटर, मीटर इज नथिंग बट लेंथ, सो लेंथच्या डोक्यावर 1 आहे की नाही. सेकंदचा स्क्वेअर आहे म्हणजेच काय, टाइमचा स्क्वेअर, पण तो खाली आहे, वरती आला तर मायनस होईल. सो L1 T-2. बघ किती पटकन काढून दाखवले मी. अशी प्रॅक्टिस करायची आहे तुम्ही, बरं का. सो जी चे L1 T-2, कारण जी इज ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ऍक्सलरेशन. आणि बेटा डोक्यावर पॉवर किती आहे रे, 1/2 आहे की नाही. डोक्यावर पॉवर किती आहे बेटा, 1/2. फक्त याला सोडवायचं. बेटा आतमध्ये L1 ला L1 काय होईल, कॅन्सल आउट. बेटा येस ऑर नो. आता बघ लक्ष दे, टी ची पॉवर -2 आहे, वरती आल्यावर काय होईल बच्चा, 2. वरती आल्यावर काय होईल, 2. येस ऑर नो. आणि वरती काय ऑलरेडी 1/2. पॉवरची पॉवर, पॉवरचा गुणाकार, हा 2 आणि हा 2 कॅन्सल आउट. आले का नाही, टी इज इक्वल टू टी. पटकन बोला, कॉन्सेप्ट क्लिअर झाली का नाही झाली. सो टाइम पिरियड चे डायमेन्शन्स टीच्या डोक्यावर 1, स्क्रीनशॉट घ्या. बेटा टाइम पिरियड तो सिंपल पेंडुलमचा जरी असला तरी मी तुम्हाला काय सांगितलं, काही फरक पडतो का. आर यू अंडरस्टँडिंग की बच्चा, टाइम इज टाइम ओनली. मग सिंपल पेंडुलम साठी फॉर्म्युला असा आला तरी टाइमच्या डोक्यावर शेवटी काय आला 1, कारण टाइम इज द फंडामेंटल क्वांटिटी. टाइम इज द फंडामेंटल क्वांटिटी. गेटिंग ना बेटा. ओके. आता याच्यामध्ये डिफरंट सम्स आय विल गिव्ह फॉर होमवर्क, आणि अशा पद्धतीने तुम्हाला होमवर्क करायचं आहे. गेटिंग? सो विल स्टॉप हिअर फॉर टुडे. छोटे छोटे टॉपिक्स घेत आपण हळूहळू पुढे चालू, ओके. आणि मग नंतर स्पीड पकडू, ठीक आहे. सो विल स्टॉप हिअर फॉर फिजिक्स अँड नाउ विल स्टार्ट मॅथमॅटिक्स.